घरगुती गॅस सिलेंडरसाठी रांगा लावण्याची गरज नाही, ऑनलाईन बुकिंग करून सिलेंडर घ्यावेत, केंद्र सरकारचं आवाहन. तर काही हॉटेल्सकडनं घरगुती सिलेंडर वापरानंतर कारवाईचा बडगा. युद्धाच्या स्थितीमुळे कोळसा आणि लाकडाला मोठी मागणी, कोळशाचे दर 50 रुपये किलोवर, तर लाकूडही महाग. निर्यात थांबल्यानं नंदुरबारच्या मिरचीचे कंटेनर पडून तर इराणी पिस्ता आणि सौदीचा खजूरही महागला. इराण लवकरच शरणागती पत्करणार, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा. तर 14 दिवसांच्या संघर्षात 1444 इराणी नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर. गेल्या 24 तासांमध्ये इराणच्या 200 ठिकाणांवर इस्रायलचे हल्ले, इस्रायलच्या आयडीएफची माहिती. इराणमधल्या विविध ठिकाणच्या पायाभूत सुविधांना लक्ष्य. इराणच्या मोज्तबा खामेनींबाबत अमेरिका इस्रायलचे अनेक दावे, खामेनींच्या जगण्याची गॅरंटी नाही, नेतन्याहू यांचं विधान. तर इराणचे सर्वोच्च नेते जखमी, ट्रम्प यांचा दावा. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांविरोधात तृणमूल काँग्रेस आक्रमक, पक्षपातीपणाचा आरोप करत ज्ञानेश कुमारांना हटवण्याची तृणमूलची मागणी. लोकसभा आणि राज्यसभेच्या अध्यक्षांना दिली पत्र. मासिक पाळीत पगारी रजा देण्यात यावी ही याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली. महिलांना मासिक पाळीची रजा दिल्यास त्यांचं करिअरच संपेल, न्यायालयाचं निरीक्षण. राज्यामध्ये 17 ते 20 मार्च दरम्यान मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता. विदर्भ, मराठवाडा, खानदेश, मध्य महाराष्ट्रात पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज. पिकांना सुरक्षित ठेवा, कृषी विभागाचं आवाहन. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.